नमस्कार. आज आपण बनवणार आहे दही टोस्ट. सकाळच्या वेळी ना कधी-कधी खूप घाई असते, त्यावेळेस तुम्ही ही ब्रेकफास्ट रेसिपी नक्की ट्राय करा. बनवण्यासाठी अगदी सोपी आहे, 5च मिनिटात बनते आणि जबरदस्त टेस्टी आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप दही. दही ताजं असायला पाहिजे, म्हणजेच दही जास्त आंबट नको. त्यामध्ये ऍड करत आहे अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स. जर चिली फ्लेक्स नसतील तर थोडी लाल मिरची पावडर किंवा बारीक कापून हिरवी मिरची पण टाकू शकता. त्याचबरोबर चवीनुसार मी मीठ ॲड केलं आहे. 1/4 टीस्पून गरम मसाला, 1/4 टीस्पून धना पावडर आणि 1/4 टीस्पून हळदी. आता यामध्ये आपण ॲड करणार आहे 2 छोटे चमचे भरून बेसन पीठ. दही जर पातळ असेल तर तुम्हाला थोडंसं जास्त बेसन पीठ घालायला लागेल. आता त्यामध्ये ॲड करणार आहे 1 छोटा कांदा बारीक कापून आणि 1 मुठ्ठी भरून बारीक कापलेली कोथिंबीर. बस एवढेच बेसिकचे मसाले आणि कांदा कोथिंबीर पाहिजे. आता हे बेसन पीठ, मसाले आणि दही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं दही टोस्ट बनवण्यासाठी जे बॅटर पाहिजे ते बॅटर तयार आहे. तर चला तर मग गॅसकडे जाऊया. तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेली आहे. त्यामध्ये ॲड केला आहे अर्धा छोटा चमचा तूप. जर तूप नसेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता किंवा बटरमध्ये पण बनवू शकता. तूप गरम झालं की त्यामध्ये ॲड केला आहे अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरं आणि 8 ते 10 कढीपत्ते. जिरं मोहरी छान तडतडलं की त्याला पूर्ण पॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आपण हे जे दहीचं बॅटर बनवलं आहे त्यामध्ये ब्रेड आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडने डिप करायचे आहे आणि डिप केलेले ब्रेड ह्या पॅनमध्ये ठेवायचे आहेत. आता गॅसची फ्लेम बिलकुल लो करून हे 2 मिनिटं छान रोस्ट करून घ्यायचं आहे. तर हे पहा 2-3 मिनिटांनंतर याचा कलर थोडासा चेंज होतो. कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला याच्या साईड्स फ्लिप करायच्या आहेत आणि परत 2 ते 3 मिनिटं स्लो फ्लेमवरती असं सोडायचं आहे. तर हे पहा दोन्ही साईडने आपला दही टोस्ट एकदम छान रोस्ट झालेला आहे. एकदम छान असा याचा गोल्डन रंग आलेला आहे. तर हे आपण काढून घेऊयात आणि बस ट्रायंगल शेपमध्ये याला कट करूयात. सर्व करताना थोडीशी वरतून बारीक कापलेली कोथिंबीर आणि कांदा टाकायचा आहे आणि हा आपला अगदी 5 मिनिटात बनणारा दही टोस्ट तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.